निसर्गाचे स्वतःचे असे काही नियम आहेत जे कधीच बदलत नाहीत. सफरचंदाच्या झाडाला सफरचंदच लागणार आणि आंब्याच्या झाडाला आंबेच येणार. मासे पाण्यातच जिवंत राहणार आणि समुद्रातले शिंपले, कवड्या या समुद्राच्या खाऱ्या पाण्यातच सापडणार. हा निसर्गाचा अलिखित कायदा आहे. पण जर आम्ही तुम्हाला असं सांगितलं की या महाराष्ट्राच्या मातीत एक असं ठिकाण आहे जिथे निसर्गाचा हाच नियम अचानक कुचकामी ठरतो, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट आंब्याच्या झाडाला आंबे नाही तर चक्क समुद्रात मिळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र कवड्या लागतात, ऐकून विश्वास बसत नाहीये ना? विज्ञानाच्या कसोटीवर हे शक्यच नाही असं तुमचं मन तुम्हाला सांगत असेल. पण मित्रांनो, सत्य कधीकधी कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं. आज आपण प्रवास करणार आहोत अशा एका रहस्यमयी जागेचा, जिथे भक्ती आणि चमत्कार यांच्यातली सीमारेषा पुसट होऊन जाते, जिथे लाखो भाविक एका झाडासमोर नतमस्तक होतात आणि झाडाला लागलेल्या कवड्या पाहून अचंबित होतात. हे ठिकाण आहे धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा आणि हे गूढ रहस्य जोडलेलं आहे तुळजाभवानीची धाकटी बहीण मानल्या जाणाऱ्या श्री येडेश्वरी म्हणजेच आपल्या सर्वांच्या येडाबाई मातेशी. आंब्याच्या झाडाला कवड्या कशा लागतात, यामागे कोणती प्राचीन आख्यायिका लपली आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या रात्री या अमराईत नेमका कोणता चमत्कार घडतो? चला तर मग या अद्भुत रहस्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. महाराष्ट्र ही संतांची आणि शक्तिपीठांची भूमी आहे. याच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यात येरमाळा नावाचे एक गाव वसले आहे. या गावाच्या कुशीत एका टेकडीवर विराजमान आहे अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्री येडेश्वरी माता. स्थानिक लोक आणि लाखो भाविक देवीला प्रेमाने येडामाय किंवा येडाबाई असे म्हणतात. देवीचे रूप अतिशय विलोभनीय आणि रौद्र आहे. येडेश्वरीला तुळजापूरच्या भवानी मातेची धाकटी बहीण मानले जाते. संपूर्ण राज्यभरातून लाखो भाविक येथे नवस फेडण्यासाठी, देवीची परडी भरण्यासाठी आणि देवीच्या गळ्यात कवड्यांची माळ अर्पण करण्यासाठी येतात. कवड्या मित्रांनो, हा शब्द नीट लक्षात ठेवा, कारण येडाबाई आणि कवड्या यांचं एक अतिशय अतूट असं नातं आहे. देवीच्या प्रत्येक भक्ताच्या गळ्यात तुम्हाला कवड्यांची माळ दिसेल, पण या कवड्या समुद्रातून थेट या येरमाळ्याच्या डोंगर रांगांमध्ये आणि तेही एका आंब्याच्या बागेत कशा पोहोचल्या? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये आणि रामायणाच्या कालखंडात मागे जावे लागेल, कारण या रहस्याची सुरुवात त्रेतायुगात झाली होती. कथा त्रेतायुगातली आहे. रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण वेड्यासारखे रानोरान भटकून सीतेचा शोध घेत होते. प्रत्येक झाडाला, प्रत्येक पशुपक्षाला राम विचारत होते की तुम्ही माझ्या सीतेला पाहिले आहे का? प्रभू श्रीरामांची ही अवस्था पाहून स्वर्गातून कैलासपती भगवान शिव आणि माता पार्वती हे दृश्य पाहत होते. श्रीरामांचे हे दुःख पाहून माता पार्वतीच्या मनात एक शंका निर्माण झाली. तिने महादेवाला विचारले, प्रभू, जर श्रीराम हे खरोखरच भगवान विष्णूंचे अवतार आहेत तर ते एका सामान्य माणसासारखे आपल्या पत्नीसाठी असे का रडत आहेत? त्यांना माहित नाही का सीता कुठे? महादेवाने पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला की हा श्रीरामांचा नर लीला मानवी अवतार आहे आणि ते आपल्या मर्यादेचे पालन करत आहेत. पण पार्वतीचे समाधान झाले नाही. तिने श्रीरामांची परीक्षा घेण्याचे ठरवले. माता पार्वतीने प्रत्यक्ष सीतेचे मायावी रूप धारण केले आणि ती दंडकारण्यात श्रीरामांच्या वाटेत जाऊन उभी राहिली. तिला वाटले की श्रीराम तिला सीता समजून जवळ येतील आणि भ्रमित होतील. पण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे त्रिकालज्ञानी होते. त्यांनी दुरूनच सीतेच्या रूपात उभ्या असलेल्या माता पार्वतीला ओळखले. राम अत्यंत आदराने पार्वती जवळ गेले. त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, हे माते भवानी, तुम्ही इथे या भयानक जंगलात एकट्या काय करत आहात आणि भगवान शिवशंकर कुठे आहेत? श्रीरामांचे हे शब्द ऐकून पार्वतीला प्रचंड धक्का बसला. आपली ओळख लपून राहिली नाही आणि आपण जगतपालक श्रीहरी विष्णूंच्या अवताराची परीक्षा घेण्याची चूक केली या विचाराने पार्वतीला स्वतःचीच लाज वाटली. रामाने आपल्याला ओळखले आहे हे पाहताच पार्वती प्रचंड गोंधळली आणि लाजली. या प्रचंड संकोचामुळे आणि गोंधळामुळे पार्वतीने तिथून पळ काढला. ती जंगलाच्या दिशेने वेड्यासारखी धावू लागली. तिला असे धावताना पाहून प्रभू श्रीरामांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले, काय ग माते, येडी झालीस का? मित्रांनो, प्रभू श्रीरामांच्या मुखातून निघालेला हाच शब्द पुढे या देवीची ओळख बनला. ज्या ठिकाणी पार्वतीने पळत जाऊन विश्रांती घेतली तेच हे ठिकाण. आणि येडी या शब्दावरून देवीचे नामकरण झाले येडेश्वरी किंवा येडामाय. भक्तांच्या हाकेला वेड्यासारखी धावून जाणारी, नवसाला पावणारी हीच ती माता. पण ही तर झाली नावाची कथा. आंब्याच्या झाडाचे आणि कवड्यांचे काय? रहस्य तर अजून पुढेच दडले आहे. येडेश्वरी मातेच्या मंदिरात तशी वर्षभर भाविकांची वर्दळ असतेच, पण खरा चमत्कार अनुभवण्यासाठी तुम्हाला यावे लागते चैत्र पौर्णिमेला. चैत्र महिन्यात इथे येडेश्वरीची सर्वात मोठी यात्रा भरते. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून 15 ते 20 लाख भाविक येरमाळ्यामध्ये दाखल होतात. चैत्र पौर्णिमेच्या रात्री देवीची भव्य पालखी डोंगरावरच्या मुख्य मंदिरातून निघते. लाखो भक्तांच्या आई राजा उदो उदोच्या गजरात आणि संबळाच्या निनादात ही पालखी खाली दरीत असलेल्या एका खास ठिकाणी आणली जाते. या ठिकाणाला म्हणतात वजा येडाबाईची अमराई. ही अमराई म्हणजे आंब्याची एक अत्यंत जुनी आणि घनदाट बाग आहे.
आख्यायिकेनुसार जेव्हा देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन रामाची परीक्षा घेतली आणि ती वेड्यासारखी धावत सुटली, तेव्हा तिने याच अमराईत याच आंब्याच्या बागेत येऊन लपून बसली होती आणि तिने इथेच विश्रांती घेतली होती. म्हणूनच देवीचा या अमराईवर विशेष जीव आहे. जेव्हा देवीची पालखी या अमराईत पोहोचते तेव्हा संपूर्ण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. हवा अचानक शांत होते. लाखो डोळे आता एकाच गोष्टीची वाट पाहत असतात, त्या चमत्काराची जो विज्ञानालाही थक्क करतो. आणि याच अमराईत घडतो तो अद्भुत प्रकार. चैत्र पौर्णिमेच्या या विशेष काळात या अमराईतील काही आंब्याच्या झाडांना चक्क कवड्या लागतात. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. ज्या कवड्या खोल समुद्रात खाऱ्या पाण्यात तयार होतात, ज्या शिंपल्यांच्या प्रजातीचा भाग आहेत, त्या कवड्या इथल्या कोरड्या जमिनीवर एका आंब्याच्या झाडाच्या फांदीला नैसर्गिकरित्या चिकटलेल्या अवस्थेत आढळतात. तुम्ही जर जवळून पाहिलं तर या कवड्या कोणीतरी मुद्दाम हाताने चिकटवलेल्या नसतात. त्या झाडाच्या सालीतून फांदीच्या बेचक्यातून एखाद्या फळासारख्या किंवा फुलासारख्या उगवून आल्यासारख्या वाटतात. आंब्याच्या झाडाचा चीक आणि या कवड्या जणू एकरूप झालेल्या असतात. भाविक याला देवीचा सर्वात मोठा चमत्कार मानतात. देवीच्या गळ्यातील कवड्यांची माळ आणि इथे झाडाला लागणाऱ्या कवड्या, हा देवीचा साक्षात आशीर्वाद आहे, अशी इथल्या लाखो भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. ज्या भक्ताला ही कवडी प्रसाद म्हणून मिळते त्याचे भाग्य उजळते, असा इथे समज आहे. असा विचार करा मित्रांनो, भूगोलाचा विचार केला तर धाराशिव उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्राच्या मध्यभागी मराठवाड्यात येतो. इथून जवळचा समुद्र कोकण किंवा अरबी समुद्र किमान 300 ते 400 किलोमीटर दूर आहे. आजूबाजूला फक्त काळी माती, खडक आणि कोरडे डोंगर आहेत. खाऱ्या पाण्याचा लवलेशही नाही. मग समुद्रात राहणाऱ्या या कवड्या अचानक चैत्र महिन्यातच या आंब्याच्या झाडावर कशा प्रकट होतात? काय हे खरंच देवीचं रूप आहे, की यामागे काही वैज्ञानिक वनस्पतीशास्त्रीय कारण दडलेलं आहे, की हा एका प्राचीन भूगर्भीय बदलाचा परिणाम आहे? तर मित्रांनो, येडाबाईच्या अमराईतील हा कवड्यांचा चमत्कार पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. श्रद्धेच्या चष्म्यातून पाहिलं तर हा देवीचा आशीर्वाद आहे, पण एका जिज्ञासू नजरेने पाहिलं तर हे निसर्गाचं एक न उलगडलेलं कोडं आहे. पण थांबा, येरमाळ्याच्या या यात्रेचे रहस्य फक्त या कवड्यांपर्यंतच मर्यादित नाहीये. या अमराईमध्ये अजून एक असा चमत्कार घडतो जो याहूनही मोठा आहे. यात्रेच्या दिवशी या काळभोर मातीतून अचानक पांढरा शुभ्र चुनावर येतो आणि 15 लाख लोक तो चुना वेचण्यासाठी अक्षरशः मातीत हात घालतात. मातीतून चुना कसा येतो आणि या कवड्यांच्या मागील वैज्ञानिक सत्य काय आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत आपल्या या व्हिडिओच्या भाग 2 मध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं? आंब्याच्या झाडाला कवड्या लागणे हा देवीचा चमत्कार आहे, की यामागे काही विज्ञान दडले असावे? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि देवीच्या भक्तांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आई राजा उदो उदो. इशारा चाहते गए मालन, ना तो पिला न पाई तालक, तू न के और सन क्या ला